जो तुम्हाला 5 एकरचा भाग दिसेल ते राजा भोज यांच्या काळातलं बांधकाम आहे। त्यानंतर 1653 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार 17 एकर 19 गुंठ्यामध्ये केलेला आहे। टोटल 12 एकर किल्ला वाढवलेला आहे। बाहेरचे जे तुम्हाला बांधकाम दिसते तटबंदींचं ते पूर्णपणे महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे। तुम्ही जर समोरच्या बाजूने बघितला तर किल्ल्याला तिहेरी तटबंदी असते बघा, 3 तटबंद्या, हो 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 1, 2 आणि 3। आपला किल्ला भरभक्कम राहावा याच्यासाठी तिहेरी तटबंदीचा उपयोग केला होता त्यावेळी। डाव्या साईडला वरती दिसते ही ध्वजस्तंभाची काठी आहे, डावीकडे दिसेल बघा पाठीमागे दिसतंय, ही ध्वजस्तंभाची काठी आहे। उजवीकडे लाकडी बांधकाम दिसेल बघा थोडस तुम्हाला हो वरती, हो त्याच्या खाली किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे। हे प्रवेशद्वार गोमुखी आकाराचं, तुमच्या लक्षात येईल टॉन दिसतो बघा प्रवेशद्वाराच्या इथे। हो हो दिसतंय। तसेच समोरच्या तटबंदीवरती बघा तुम्हाला व्हाईट स्पॉट दिसेल बघा, पॅचेस मारले व्हाईट कलरचे, हा तो आपल्या किल्ल्यावरती झालेला हल्ला आहे, तोफांचा मारा, ते कालांतराने चुन्याने बुजवलेले आहेत। तुम्हाला याच भागात फक्त किल्ल्यावरती झालेला हल्ला असणार तोफांचा मारा, कारण हा खाडी भाग असल्यामुळे ते पाणी शांत असतं। जसं आपण पुढे जाणार तसा पाण्याचा प्रेशर